हॅलो गाईस, तर कसे आहात तुम्ही सगळे. हा आहे माझा नवीन ब्लॉग. त्याच्यामध्ये मी गेलो होतो घाटकोपरला RCT मॉलमध्ये स्नो किंगडम बघायला. हे होतं माझं सेकंड टाईम एक्सपिरियन्स स्नो किंगडम बघायचं. इथे आम्ही एंट्रीकडे जात होतो. तर एंट्रीला गेल्यानंतर बघितलं तर इथे एक रेड कलरचा टेडी बेअर आहे, तो नाचत होता तिथे. नंतर मग आम्ही मॅपकडे गेलो. मॅप बघत होतो की लाईक कुठे आहे स्नो किंगडम. आणि मला फर्स्ट अटेम्प्टला माझ्या सेकंड फ्लोअरला स्नो किंगडम दिसलं नाही, कारण ते एकदम कोपऱ्यात होतं. म्हणजे आम्ही सेकंड टाईम परत जेव्हा बघितलं स्नो किंगडम कुठे, तेव्हा आम्हाला सेकंड फ्लोअरवरती अगदी एक कॉर्नरला दिसलं स्नो किंगडम. लाईक इथे बघू शकता तुम्ही, हे बघा स्नो किंगडम, ते लिहिलं होतं स्नो किंगडम. मग आम्ही इकडनं पहिली बघितली BMW कार होती. त्याच्यामध्ये खूप लोक बघून पण जात होती तिला. नंतर मग आम्ही इथे थांबलो लिफ्टसाठी. लिफ्ट येत होती, सेकंड फ्लोअरवरनं लिफ्ट येत होती, त्याच्यासाठी आम्ही थांबलेलो. नंतर मग आम्ही सेकंड फ्लोअरला पोचलो आणि इकडे सफारीचे एक शॉप होतो. नंतर खूप सारे शॉप्स उतरल्या लिफ्टमधनं दिसायला स्टार्ट झालेले. ते एक स्टेशनरीचे शॉप्स आणि एनिमेचे शॉप्स खूप होते. जे स्नो वर्ल्ड स्नो किंगडम होतं, जे इथे छोटे बोर्ड लावलेलं, त्याच्यावरती सांगितलेलं स्नो वर्ल्ड लेफ्ट हँड साईडला आहे. आम्ही इकडनं लेफ्ट हँड साईडला निघालो. नेक्स्ट इथे हे जे होतं ते होतं आर्ट सप्लाईजचं दुकान, जिथे असं वेगवेगळे टाईप ऑफ आर्ट सप्लाईज, कॅनव्हास वगैरे भेटत होते. आणि नंतर मग ते होतं शोपीसचं दुकान वगैरे. हे क्रॉसवर्ड, इथे वेगवेगळे टाईप ऑफ बुक्स आणि सुधा मूर्तीच्या हर एक पार्ट होता तिथे, लाईक ऑल पार्ट्स सुधा मूर्तीचे जेवढे आहेत बुक्स तेवढे. नंतर मग हे शॉप्स होते, ते फर्निचर, कपड्यांचे, क्लोथ शॉप. नंतर हे मला टॉय शॉप दिसलं. मग लगेच मी धावत गेलो, जे बघत होतो काय आहे. सो इथे खूप सारे टॉयज होते, मून बॉल, डायकास्ट मॉडेल, बबल हेड, खूप काही. नंतर इकडे हे होतं इकडचं पार्किंग RCT मॉलचं. हे बघा, हे बघू शकता तुम्ही, किचन इक्विपमेंट्स आणि त्याच्याबद्दल ते शॉप होतं. हे कॅन्डी शॉप होतं, जिथे वेटनुसार घ्यायची असते कॅन्डी. नंतर मग एक खूप मोठं टॉय शॉप होतं, ऑल टाईप ऑफ क्यूब्स, पॉकेमॉन कार्ड्स, इवन ह्याचे इथे टेलिस्कोप पण होता. नंतर हे जे शॉप होतं तिथे म्हणजे बंद झालेलं शॉप, पण इथे असे शो पीसेस वगैरे भेटत होते. नंतर मग आम्ही इकडनं एंट्री केली, जिथे मेन डेस्टिनेशन होतं स्नो किंगडम. मग तिकीट काउंटरवरती खूप लाईन होती, सो आम्ही तिकीट काउंटरवरती थांबलो. लाईक इथे चप्पल वगैरे काढून इथे ठेवायचे होते सगळं. नंतर हे पहिलं मी तुम्हाला दाखवतो एक्सटिरियर कसं होतं, स्नो किंगडम लिहिलेलं आणि असं टाईप ऑफ व्हाईटने असं थोडं 3D लुक दाखवलेलं. तर इथे बहुतेक ह्याच्या अपोजिट साईडलाच एक 12D ऑडिटोरियम आहे. नंतर हे होतं टायमिंग स्नो किंगडमचे. लाईक आम्ही गेलेलो तेव्हाचं होतं 1:15 to 2 o'clockचं टायमिंग होतं. आणि असं तसं दाखवलेलं काही असं फ्रोझन क्रिस्टल्स वगैरे दाखवलेले, आणि ते लिहिलेलं सिनेमा मुंबई. आणि हे इंटिरियरमध्ये असं टाईप ऑफ तिकीट काउंटरला असं घर टाईप दाखवलेलं, आणि इथे स्नो असं पडतं असं वगैरे दाखवलेलं. सिनेमा मुंबई असं इथे लिहिलेलं. नंतर मग आम्ही इकडे आमचं तिकीट काउंटरवरचं सगळं झालेलं. मग आम्ही इकडनं गेलो
सॉक्स वगैरे, जे जॅकेट, सॉक्स, गमबूट्स, अजून परत हँड ग्लोव्ज, हे सगळं घ्यायला. इकडनं असं खूप मोठं होतं. मला इकडनं सॉक्स वगैरे भेटले आणि त्यांनी सॉक्स वगैरे दिले मला. मग ते इकडनं हा होता माझा गेटअप. लाईक असं ग्रीन कलरचं जॅकेट होतं आणि ऑरेंजवालं हँड्सचं असतं, आर्म्सचं इकडचं ऑरेंज होतं आणि फुल बॉडी ग्रीन कलरचं होतं. आणि मी फटाफट रेडी होतो. नेक्स्ट मग आम्ही थांबलेलो कारण अजून बाकी सगळ्यांचं रेडी नव्हतं झालं. मीच नुसतं एकटा रेडी होतो फुल. तर मी तिकडे राऊंड मारत होतो काय काय लिहिलं तिथे. लाईक डेकोरेशन केलेली भिंतींवर असं. तर ते एंट्री लिहिलेलं. आम्ही थांबलेलो थोडा वेळ. तरी सगळे गेलेले कारण आम्ही लास्टला आलेलो, सो आम्हाला लास्टला तिकीट्स चेक झाले आणि तोपर्यंत सगळे गेलेले. इथे लिहिलेलं काय काय आर्टिक ओशियन वगैरे सगळं, ॲथलेटिक ओशियन कशासाठी असतं काय काय, म्हणजे जॅकेटचं जिथे ठेवतात वगैरे ते सगळं होतं. नंतर मग आम्हाला थांबवलेलं, ते तिकीट्स त्यांना द्यायचे होते. मग इकडनं तिकीट्स वगैरे देऊन झाल्यानंतर ते बोलले की ठीक आहे तुम्ही जाऊ शकता आता. मग आम्ही आतमध्ये गेलो इकडे. पण हे होतं जस्ट एक मधला रूम जो स्नो किंगडमला अटॅच करतो. इथे नुसतं थांबायचं होतं आणि सगळे आले की नाही ते वाट बघत होते. आणि जेव्हा तसं तो दरवाजा उघडला तसे सगळे लोक ओरडायला लागली आणि इकडनं आमचा दरवाजा उघडला आणि आम्ही त्या आतमध्ये जायला गेलो. खूप थंड होतं. गेल्या थंडी वाजायला स्टार्ट झालेली. त्याचं टोटल म्हणजे -8 डिग्री सेल्शियसमध्ये सगळं होतं. आणि अशी गाणी लावलेली, ट्रॅम्पोलिन होतं, स्लाईड्स होत्या, परत मग फोटोग्राफी पॉईंट्स होते, बास्केटबॉल होतं, परत इग्लूमध्ये जाऊन आपण बसू किंवा झोपू पण शकत होतो. तसं इग्लू फुल म्हणजे शोसाठी नव्हता, जे आपण त्याच्यामध्ये जाऊ पण शकत होतो. आणि इग्लूमध्ये गरम वाटत पण होतं. इथे वेगवेगळे असे पोलार बिअर, परत स्नोमॅन असं लावलेलं. नंतर एक कार्ट होती ज्याच्यातनं खेचायचं होतं. नंतर थोडा फॉग आलेला, लाईक इकडनं तोंडातनं खूप धूर येत होतं. गेल्या तोंडातनं धूर यायला लागला कारण -8मध्ये ते ऑलरेडी होतं टेम्परेचर. आणि जेव्हा आम्ही 1 तासानंतर निघायला लाईक वाटतच नव्हतं 1 तास तरी राहू, पण आम्ही 1 तास राहिलो कारण इथे खूप थंड होतं. जेव्हा मी फर्स्ट टाइम इथे आलेलो तर 15 मिनिट्समध्ये बाहेर गेलेलो. आणि इकडचे यायची तिकीट तुम्ही इथे तिकीट काउंटरवरती जे आहे तिथे पण काढू शकता, किंवा तुम्ही बुक माय शोवरती जाऊन पण सर्च मारायचं स्नो किंगडम. त्यापैकी तुम्हाला घाटकोपरचं पण आहे आणि कुर्ल्याचं पण आहे. दोन्हीपैकी कुठलं पण भेटू शकतं. इकडनं माझा पहिला भाऊ बसलेला इथे या स्लाईडवरती. तो खूप छोटा पण त्याला खूप मजा आली. हे एक असं झालं. इथे वाटत नव्हतं, पण इथे जेव्हा ते येत होतं तेव्हा हा होता माझा टर्न. जेव्हा मी इथे एक्सपिरियन्स केलं खूप मस्त वाटत होतं. आणि नंतर त्या लोकांनी हे DSLR मधनं आमचे फोटोज असे काढलेले, माझे काढलेले असे फोटोज हे असे वेगवेगळे टाईप ऑफ, एक ते फोटोग्राफर होते त्यांनी काढलेलं.
नंतर मग होता हा आमचा खूप म्हणजे मजा वगैरे आमची सगळी करून झालेली. आणि हे होतं लास्टच्या वेळेचं, लाईक जेव्हा लास्टची 15 मिनटं होती तेव्हा. मग हे बघ, हे तुमचं होतं हा इग्लूमध्ये असं जावं आणि इग्लूमध्ये असं गरम पण वाटत होतं मस्तपैकी. आणि जसं इग्लूमधनं बाहेर पडलं तसं इकडे फुल लाईट्स वगैरे ऑफ झाल्या. आणि हा पण एक इग्लू होता, त्याच्यामध्ये पण जाऊ शकत होतो. आणि जसे लाईट ऑफ झाल्या मग आम्ही धावत आलो इथे लाईक डान्स करायचा होता, DJ वगैरे लावलेला. इथे मस्त DJ होता, लाईट्स वगैरे लावलेले, असं फुल चिल टेम्परेचर होतं इकडचं. तर खूप मजा येत होती. हे होतं लास्टचं, लाईक जेव्हा हे फुल संपलेलं झालं होतं. इथे लोक ते फोटो पण काढत होती. आमचं झालेलं, मग मी निघालेलो, कारण ज्यांना फोटो काढायचे होते ते काढू शकत होते, त्यांचं झालेलं ते जात होते. तर आम्ही इकडनं गेलो. इथे चान्स नव्हता जायचा. आणि हा इग्लू पण होता इथे, ज्याच्यामध्ये मला दाखवायला नाही भेटलं. आणि ते आता ती लास्ट सगळी लोक आता तिथे जात होती, लाईक तर फिरून वगैरे झालेलं सगळं. आणि मग नंतर आम्ही इकडनं एक्झिट घेतली. ते टाईम आणि थोडेफार फोटो काढले, 1-2 असतील फोटोज. आणि एक्झिट घेतल्यानंतर इथे तुम्ही पाहिजे तर त्या फोटोज असे किचन, ग्रीटिंग कार्ड किंवा असं फ्रेम वगैरे करून घेऊ शकता. आम्ही असा हा फ्रेम करून घेतला. आणि हे मी घेतलं एक फ्रीज मॅग्नेट, जे मी फोटोज काढलेले त्यापैकी एक फ्रीज मॅग्नेट घेतला. ह्याची प्राईस 510 होती. आणि आम्ही इकडनं स्नो किंगडममध्ये निघालेलो. जेव्हा म्हणजे जायचं एक्झिटच्या वेळेचं, जसं मी तुम्हाला बोललो आहे बघा, इथे हा टेलिस्कोप पण होता. आणि इथे खूप म्हणजे असे वेग टाईप ऑफ. मग आम्ही इकडनं गेलेलो. हे बघा, इथे खूप टाईप ऑफ लाईक म्हणजे यो फ्रीज मॅग्नेट, किचन्स तर खूप होते. आणि लिटरली पोकेमॉन कार्ड्स तुम्हाला जे कलरफुल असतात ते ब्लॅक व्हर्जन, सिल्वर व्हर्जन, गोल्डन व्हर्जन सगळे होते. पिरॅमिड क्यूब्स वगैरे खूप, स्पिनर्स आणि डायकस्ट मॉडेल ऑफ कार्स तर बघूच नका, एवढे होते. आणि ही होती एक बाईक, लाईक इथे आम्ही डॉम्सच्या शॉपमध्ये गेलेलो. डॉम्सचं जे मेन शॉप असते इथे ती बाईक लावलेली. आणि मग नंतर ते डॉम्सच्या मेन शॉपमध्ये आम्ही एवढं काही बघितलं नाही, नुसती मी त्याला ती बाईक बघायची होती. नंतर इथे होतं एअर इंडियाचा असा हे एक एअरक्राफ्ट असं दाखवलेलं. आणि अगदी अपोजिट साईडला तिथे हे होतं स्नो किंगडम. आणि मग आम्ही इकडनं फुल गोल फिरून इकडे आलेलो. म्हणजे इकडे सगळे जे खाण्याचे स्टॉल्स असतात, लाईक बर्गर किंग, पिझ्झा हट, खूप म्हणजे खूप होते. लाईक आम्ही घेतलेलं KFC मधलंच सगळं घेतलेलं. बर्गर किंगमध्ये आम्ही जात होतो, पण बर्गर किंगमध्ये बघितलं जागा नाही. आणि जागा शोधायला आम्हाला लिटरली 15 मिनटं तरी जागा शोधण्यातच गेली. खूप सारी गर्दी होती. आणि संडे होता त्या दिवशी, म्हणून खूप गर्दी होती. मग आम्ही इकडे थोडं गेलो पुढे. आणि खाण्याचं लाईक हर एक तुम्हाला भेटणार ब्रँड, लाईक स्टारबक्स, टाको बेल होतं, बर्गर किंग, मॅकडॉनल्ड्स, अजून जे मी बोललो ना ते पण असू शकतं. तिथे एक असं एनिमेचं पोस्टर सोबत असं टाईप ऑफ ते दाखवलेलं, लाईक खात आहेत ते लोक एनिमेच्या पोस्टरमध्ये असं. तर इथं आम्ही जागा शोधतपर्यंतच लय वेळ गेला. आणि इथे कुठलं आईस्क्रीम होतं, आईस्क्रीम असं तिथे लिहिलेलं.
तर बोललेलं जसं मी टाको बेल होतं. इकडनं आम्ही मेन एंट्री घेतलेली जिथे खूप स्टॉल्स लाईक जे लोक RCTला आलेत आणि मेनली ह्या ठिकाणी आले त्यांना माहितीच असतील इथे केवढी सारे शॉप्स आहेत ते. लाईक आम्हाला इथे जागा भेटताना खूप मुश्किल होती. जे एवढे सारे तुम्हाला जे लाईट्स दिसतात ते सगळ्या शॉप्सचे लाईक तुम्ही इमॅजिन करू शकता जे लोक नाही गेले त्यांच्यासाठी लाईक की किती ते शॉप्स असतील. आणि ते सगळीकडे असं फुटबॉल मॅचेस वगैरे लागलेले मस्त. आय थिंक सो हायलाईट्स असतील, न्यू मॅचेस असतील पण माहीत नाही मला. वाव मोमोज वगैरे सगळे स्टॉल्स होते. मग त्या आम्ही जागा शोधण्यातच आमचा खूप वेळ गेला. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. हा होता माझा एक्सपिरियन्स ऑफ स्नो किंगडम. आणि तुम्हाला पण जायचं असेल जसं मी बोललो बुक माय शोवरनं काढू शकता. आणि जर आवडली असेल व्हिडिओ तर लाईक अँड सबस्क्राईब. टिल देन बाय बाय.